रोज उठून भाजी कोणती करायची हा प्रश्न सगळ्याच घरातल्या गृहिणींना पडतो. चपाती किंवा भाकरी आपण सहज बनवून घेतो, पण भाजी कुठली करायची हा प्रश्न सगळ्यांना सतावत असतो. आज मी मार्केटमध्ये गेले होते आणि तिथे मला हे कच्चे फणस दिसले. तर त्याच्या वरच्या ज्या साली आहेत त्या मी त्यांच्याकडूनच काढून आणल्या होत्या आणि घरी आणून मी हाताला गोडे तेल लावून घेतले, चाकूला देखील गोडे तेल लावले आणि याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. सोबतच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला हे फणसाचे काप डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. याला 5 ते 6 मिनिटं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलात तळून घ्यायचं आहे आणि तेलातून तळून झाल्यानंतर आपल्याला याला गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. इकडे मी पातेल्यात पाणी गरम करून घेतलं होतं, त्यात हे फणसाचे काप मी टाकून घेत आहे आणि आपल्याला याला झाकण ठेवून असेच पाण्यामध्ये मुरत ठेवायचे आहेत. फणस तळलेल्याच कढईमध्ये मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. कांदा, लसूण, अद्रक आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे आणि त्याच्यामध्येच मी 6 ते 7 काजू, 5 ते 6 ओले बदाम टाकलेले आहेत. कांदा व्यवस्थित परतून झालं की मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो मऊ झाला की आपल्याला हे सगळं थंड करून त्याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे. कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं, त्यात जिरे टाकायला मी विसरले आहे, तुम्ही आठवणीने टाका आणि मग आपल्याला हे मिश्रण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटांनंतर आपल्याला याच्यात थोडेसे बेसिक मसाले टाकायचे आहेत, जे मी कॅप्शनमध्ये मेन्शन करेन आणि त्याला तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर आपण हे जे फणस आपण गरम पाण्यात उकडून घेतलेले ते पाण्यासही त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मला हवी तशी पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटं हे फणस शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता फणस आपलं छान शिजलेलं आहे. आता हे कमी तिखट असलेले फणस मी आरुषसाठी काढून घेत आहे बाजूला आणि आपण उरलेल्या फणसामध्ये मी लाल मिरची पूड आणि थोडासा काळ्या मसाल्यामध्ये पाणी मिक्स करून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही देखील अशी फणसाची भाजी बनवून बघा. जे कोणी नॉनव्हेज लवर आहेत आणि ज्यांना चिकन वगैरे आवडते त्यांनी ज्या दिवशी तुम्हाला चिकन खाता येत नाही त्या दिवशी ही फणसाची भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला सेम चिकनवाली फिलिंग येईल. थँक्स फॉर वॉचिंग.